नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं परत एक वेळ स्वागत आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन सिलेबसनुसार युनिट नंबर 3 इट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनची मागच्या लेक्चर पासून आपण सुरुवात केली होती. ऍक्च्युअली इंट्रोडक्टरी लेक्चर होते, त्यात बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या की कायनेटिकचा अर्थ काय होते, कायनेटिक थिअरी कोणाची शिकायची आहे, मग कायनेटिक थिअरी ऑफ गॅस म्हटल्यावर गॅस म्हणजे नेमकं काय, जसे स्टेट ऑफ मॅटरचे 3 प्रकार पडतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तर मग नेमकं गॅस या दोघांपासून वेगळं कसं काय, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यात इंट्रोड्यूस केल्या होत्या. त्याच्यानंतर जे गॅस बिहेवियर दाखवत आहे त्या बिहेवियरच्या भरोशावर 3 लॉ तयार झाले होते. 3 लॉ आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते, जे आपल्या नवीन सिलेबसनुसार पुस्तकामध्ये या युनिटमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्यातला पहिला लॉ म्हणजे बॉयल्स लॉ, सेकंड चार्ल्स लॉ आणि थर्ड दॅट इज गे-लुसॉक लॉ. या तिन्ही लॉ 3 बेसिक प्रॉपर्टीवर डिपेंड होते. मग 3 बेसिक प्रॉपर्टी कुठल्या? एक टेम्परेचर, दुसरे प्रेशर आणि तिसरी व्हॉल्यूम. टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम वेगवेगळ्या लॉमध्ये वेगवेगळे एक यातली प्रॉपर्टी कॉन्स्टंट ठेवून बाकी 2 प्रॉपर्टीचं एकामेकांमध्ये रिलेशन काय ते सगळं त्या तिन्ही लॉ मध्ये आपण इंट्रोड्यूस केलं होतं. मग त्याच्यामुळे बॉयल्स लॉ तयार झाला होता, चार्ल्स लॉ तयार झाला होता आणि गे-लुसॉक लॉ तयार झाला होता. असं इंट्रोडक्टरी लेक्चर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आज बेसिकली थर्मोडायनामिक्स म्हटलं किंवा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हटलं तर याच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या, एक टेम्परेचर आणि हीट याचा उल्लेख जागोजागी आहे. मग टेम्परेचर आणि हीट हेचा उल्लेख जर का जागोजागी येत असेल तर टेम्परेचर आणि हीट हे एकच गोष्ट आहे की वेगवेगळी गोष्ट आहे ते आज आपण इथं पाहणार. जसं मास आणि वेट ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं टेम्परेचर आणि हीट हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हीट म्हणजे काय आणि टेम्परेचर म्हणजे काय याचं बेसिक एक्सप्लेनेशन काय ते आज आपण इथं पाहणार. मग टेम्परेचर मोजतात कशात ते इथं पाहणार. टेम्परेचरचे 3 वेगवेगळ्या स्केल आहेत, त्या वेगवेगळ्या स्केल कशा डिफाईन झाल्या ते सगळ्या गोष्टी या लेक्चरमध्ये आपण पाहणार. मग सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न असा पडते की हीट आणि टेम्परेचर हे एकच गोष्ट आहे? काय आन्सर आहे? हीट हे एक एनर्जी आहे आणि टेम्परेचर हे एक मेजरेबल क्वांटिटी आहे. हीट हे एनर्जी आहे म्हणजे नेमकं काय? जसं पाहिलं की वेगवेगळे फॉर्म आहेत एनर्जीचे, तसाच एक फॉर्म हा हीट. मग हीट नेमकं करते काय किंवा हीटचं काम काय, त्या एनर्जीचं काम काय? एनर्जीचं प्रत्येक वेळेस काही ना काही काम असतं. जसं गाडीमध्ये आपण फ्युएल टाकतो, इंधन टाकतो, त्या फ्युएलच्या गाडी वर्क करते, तसंच काही ना काही एनर्जीचं काही ना काही काम आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड इनटू वर्क अँड वर्क कॅन बी कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. म्हणजे जर का मी एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे किंवा असेल तर त्या एनर्जीचं काही ना काही वर्क होते, किंवा मी जर का काही वर्क केलं तर वर्क काही ना काही फॉर्म मध्ये एनर्जी मध्ये तो स्टोअर होतो. मग तसंच हीटचं काम काय? हीटची बेसिक डेफिनेशन काय? ते हीट म्हणजे काय? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी which produces in us sensation of warmth. म्हणजे नेमकं काय? हीट काय आहे तर एनर्जीचा एक फॉर्म आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी which produces in us, जे आपल्यामध्ये प्रोड्यूस करत आहे. काय प्रोड्यूस करते? द सेन्सेशन ऑफ वॉर्मथ. मग सेन्सेशन ऑफ वॉर्मथ म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे एनर्जी एखाद्या बॉडीमध्ये जर का गेली तर त्या बॉडीला सेन्सेशन होते. सेन्सेशन होते मग ते कशाच? तर वॉर्मनेस. वॉर्मनेस म्हणजे काय की एक तर हॉटनेस किंवा कोल्डनेस. जर का ते एनर्जी त्या बॉडीमध्ये काढून टाकली तरी त्याच्या हॉटनेस आणि कोल्डनेस मध्ये फरक पडते. मग हा जो डिफरन्स घडून आणत आहे, आणि हा डिफरन्स घडून आणणारी एनर्जी म्हणजेच हीट आहे. परत एकदा हीट म्हणजे नेमकं काय म्हटलेलं आहे की अशी एक एनर्जी
की जे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या बॉडीमध्ये सेन्सेशन घडून आणते. कशाचं? हॉटनेसचं किंवा कोल्डनेसचं. मग प्रश्न पडते एक्झाम्पल काय? एक्झाम्पलच्या भरोश्यावर आपण असं म्हणू शकतो की एखादा कोल घेतलेला आहे, कोळसा घेतलेला आहे, बर्निंग कोल की जो जळत आहे, त्याला आपण सेन्सेशन करून पाहिलं, त्याला आपण हात लावून पाहिलं, तर आपल्याला सेन्स होत आहे की ते बॉडी हॉट आहे, ती बॉडी गरम आहे. पण जर का दुसऱ्या ठिकाणी आईस घेतलेला आहे, बर्फ घेतलेला आहे, त्याला जर का आपण सेन्सेशन करून पाहिलं, हात लावून पाहिलं, तर आपल्याला नेमकं सेन्सेशन होते की ही बॉडी थंडी आहे. मग एक जो कोल आहे तो हॉट का आहे आणि दुसरा जो आईस आहे तो कोल्ड का आहे? तर आन्सर आहे हे दोघं, हा हॉट म्हणजे कोल हॉट आहे, कोळसा हॉट आहे, गरम आहे, आणि आईस बर्फ थंड आहे. या दोघांमध्ये डिफरन्स कोणाच्या आला? तर आन्सर आहे एनर्जीचा. आणि ज्या एनर्जीच्या हा डिफरन्स आला त्याच एनर्जीला म्हटलं जातं हीट. मग आता हे तर झालं हीटच्या बद्दल. आणखी हीट काय काय करू शकते? तर हीट एक्सपान्शन करू शकते. हीट दिली तर बॉडी एक्सपांड होऊ शकते, हीट दिली तर बॉडी कॉम्प्रेस होऊ शकते. पण हे तर दोन्ही एकमेकांचे ऑपोजिट वर्ड आहेत की हीट दिली तर एक्सपान्शन होऊ शकते आणि हीट दिली तर कॉम्प्रेशन होऊ शकते. हीट जर का प्रोव्हाइड केली तर एक्सपान्शन होते. हे आतापर्यंत आपण शिकलेलो आहोत की एखाद्या ऑब्जेक्टला तुम्ही जर का हीट देत दिले तर त्याचे मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर होतात आणि बॉडीची लेंथ वाढते. बॉडीची लेंथ वाढते म्हणजेच काय होतं की मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर जातात. मग मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर गेले याचा अर्थ बॉडी काय झालेली आहे? एक्सपांड झालेली आहे. या केसमध्ये जे बॉडी एक्सपांड झालेली आहे हे याच्या पहिले आपण शिकलेलो आहोत की हीट जर का प्रोव्हाइड केली तर बॉडी एक्सपांड होते. पण मी दुसरा शब्द वापरला की हीट जर का आणखी प्रोव्हाइड केली तर बॉडी कॉन्ट्रॅक्ट होते. हे कसं काय पॉसिबल आहे की हीट दिली की बॉडी कॉन्ट्रॅक्ट होते? याचंच बेसिक एक्झाम्पल जर का पाहायचं झालं, जर का एखाद्या प्लास्टिक जाळलं तर जसं जसं त्याला वार्मनेस भेटते, हीट भेटते, तसं तसं प्लास्टिक कॉम्प्रेस होत जातं. याचा अनुभव असेल तुम्हाला. म्हणजे एकच प्रकारची एनर्जी हे दोन कामं करतात. हीट जर का प्रोव्हाइड केली तर एक्सपान्शनही होत आहे आणि हीट जर का प्रोव्हाइड केली तर कॉम्प्रेशनही होत आहे. असे एक ते वेगवेगळ्या प्रकारचे थर्मोडायनामिक्स बेसिकली याचा यूज प्रॉपर केलेला आहे. थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, तिन्ही लॉ हीटवर डिपेंड आहे. त्याच्याने हीटला एवढं महत्व आलेलं आहे. हीटला महत्व आलं म्हणजेच हीट आणि टेम्परेचर हे एकच गोष्ट आहे का ही वेगवेगळे आहे. याच्यावर प्रॉपर एक लेक्चर बनवा लागलं. त्याच्या मागचं नेमकं कारण घ्यायचं. हीट आणि टेम्परेचर ह्या गोष्टी की याच्या पहिले शिकलेलं नाही आपण असं नाहीये. शिकलेलं आहोत, बऱ्यापैकी माहित आहे, पण तरी या दोघांमधला ऍक्च्युअल डिफरन्स काय, या दोघांना एकमेकांपासून दूर कोण करते, ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायच्या. त्याच्यात बेसिकली लेक्चर बनवलेलं आहे की हीट इट इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्युसेस इन अस द वार्म. की अशी एनर्जी जे सेन्सेशन घडून आणते बॉडीमध्ये. कशाचं? की एखादी बॉडी गरम आहे किंवा एखादी बॉडी थंडी आहे त्याचं. हे तर झालं सगळं एक्सप्लेनेशन हीट बद्दल. आता प्रश्न आहे टेम्परेचरचा. मग आता हीट हे तर समजलं, पण टेम्परेचर म्हणजे नेमकं काय? तर टेम्परेचर इट इज अ डिग्री ऑफ हॉटनेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड एज टेम्परेचर. काय म्हटलं परत एकदा? द डिग्री ऑफ हॉटनेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड इट्स टेम्परेचर. आता नेमकं एक्सप्लेन कसं करायचं? द डिग्री ऑफ हॉटनेस म्हणजे काय? किंवा काही काही बुक मध्ये अशी याची डेफिनेशन इंट्रोड्यूस केली आहे की डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस which measure that is called as temperature. किंवा एखाद्या बॉडीचे हॉटनेस किंवा कोल्डनेस मेजर करणारी प्रॉपर्टी म्हणजे टेम्परेचर. असे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. हे डेफिनेशन तुम्ही गृहीत धरू शकता. पण या डेफिनेशनचा नेमका यूज काय किंवा या डेफिनेशनवरून एक्सप्लेन काय करू शकतो? जसं हीट बद्दल जसं म्हणलं की जर का एखादी एनर्जी आतमध्ये गेली तर बॉडीचं काहीतरी सेन्सेशन होतं आणि एखादी बॉडी जर का बाहेर काढली तरी बॉडीचं काहीतरी टेम्परेचर बदलत आहे. आपण म्हणतो ना, जर का एनर्जी आतमध्ये गेली तर बोलताना म्हणतो टेम्परेचर वाढलं, आणि जर का त्यातून एनर्जी काढून घेतली तर बोलताना काय म्हणतो टेम्परेचर कमी झालं. ऍक्च्युअली कोण आलं आणि कोण गेलं तर एक एनर्जी आली आणि एक एनर्जी गेली. पण आपण बोलताना काय म्हटलं की त्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं
किंवा त्या बॉडीचं टेम्परेचर कमी झालं. जे एनर्जी आली किंवा जे एनर्जी आपण काढून टाकली तो एनर्जीचा फॉर्म म्हणजे हीट, आणि या एनर्जीचा जो फरक तयार झाला, जो फरक आपण मेजर करू शकतो ते प्रॉपर्टी म्हणजे टेम्परेचर. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर नेमकं टेम्परेचरचं एक्झाम्पल कसं दिलं जाईल. जर का एखाद्या बीकर मध्ये हॉट वॉटर घेतलेलं आणि एखाद्या बीकर मध्ये कोल्ड वॉटर घेतलेलं, मी जर का काहीतरी मिनिट किंवा काहीतरी सेकंद माझे दोन्ही हँड, एक राईट हँड जो हॉट वॉटर मध्ये डिप केलेला आहे आणि दुसरा लेफ्ट हँड जो कोल्ड वॉटर मध्ये डिप केलेला आहे, काहीतरी सेकंद मी दोन्हीच्या दोन्ही हँड दोन्ही वेगवेगळ्या बीकर मध्ये ठेवलेले आहे. एका बीकरचं टेम्परेचर मॅक्सिमम आहे, एका बीकरचं टेम्परेचर मिनिमम आहे. काहीतरी वेळानंतर जेव्हा मी ते दोन्हीच्या दोन्ही हात दोन्ही वेगवेगळ्या बीकर मधून काढतो आणि एक तिसरा बीकर जो मधात ठेवलेला आहे, जिच्यात तुम्ही रूम टेम्परेचरवर वॉटर ठेवलेलं आहे, म्हणजे फक्त वॉटर ठेवलेलं आहे, त्या वॉटरचं टेम्परेचर किती आहे? त्या आन्सर आहे जेवढं रूम टेम्परेचर आहे तेवढं त्या वॉटरचं टेम्परेचर आहे. जो राईट हँड आपण डीप केला होता त्याचं टेम्परेचर रूम टेम्परेचर पेक्षा जास्त होतं, म्हणजे हॉट वॉटर होतं ते. आणि जो लेफ्ट हँड डीप केला होता त्याचं टेम्परेचर हे रूम टेम्परेचर पेक्षा कमी होतं, म्हणजे कोल्ड वॉटर होतं ते. एका ठिकाणच्या बीकर मध्ये हॉट वॉटर घेतलेला आहे, एका ठिकाणच्या बीकर मध्ये कोल्ड वॉटर घेतलेलं आहे. दोन्ही बीकर मध्ये दोन वेगवेगळे हात डीप केलेले आहेत. काहीतरी वेळानंतर मी दोन्ही हात काढतो आणि रूम टेम्परेचरवर असणाऱ्या वॉटरच्या मध्ये डीप करतो. जेव्हा मी दोन्हीच्या दोन्ही हात काढून रूम टेम्परेचर मध्ये असणाऱ्या वॉटर मध्ये डीप करेल तेव्हा आपण काहीतरी वेगळे सेन्सेशन होणार. वेगळे सेन्सेशन म्हणजे कसं? जो हात मी हॉट वॉटर मध्ये ठेवलेला आहे तो काढून जेव्हा 3 नंबरच्या बीकर मध्ये, 3 नंबरची बीकर म्हणजे कोणती की जिच्यात वॉटर ठेवलेलं आहे रूम टेम्परेचरवर. पहिल्या नंबरची बीकर म्हणजे ज्याचं टेम्परेचर हाय आहे, दुसऱ्या नंबरची बीकर ज्याचं टेम्परेचर लो आहे, आणि तिसऱ्या नंबरची म्हणजे मधात ठेवलेली बीकर ज्याचं टेम्परेचर हे रूम टेम्परेचर. जेव्हा पहिल्या बीकर मधून मी हात काढलेला आहे आणि तिसऱ्या बीकर मध्ये टाकलेला आहे, तर या केस मध्ये या राईट हँडला सेन्सेशन कसं होणार? हॉटनेसचं की कोल्डनेसचं? जे पाणी आहे ते गरम लागेल की थंड लागेल? तर नक्कीच थंड लागतं. पण जेव्हा मी सेकंड बीकर मधून हात काढेल आणि थर्ड बीकर मध्ये डीप करेल, सेकंड बीकरचं टेम्परेचर रूम टेम्परेचर पेक्षा कमी होतं. त्या केस मध्ये जेव्हा मी सेकंड बीकर मधून हात काढलेला आहे, थर्ड बीकर मध्ये टाकलेला आहे, तर लेफ्ट हँड साइडला सेन्सेशन कसं झालं? त्या लेफ्ट हँड साइडला तेच वॉटर हॉट लागलं. परत एक मिनिट, जेव्हा हॉट बीकर मधून हात काढलेला आहे, रूम टेम्परेचरवर ठेवला, रूम टेम्परेचरवर वॉटर असतं, रूम टेम्परेचरवर असणाऱ्या वॉटर मध्ये ठेवला, तर या केस मध्ये हँडला जे पाणी लागलेलं आहे, हाताला जे पाणी लागलेलं आहे ते थंड लागलेलं आहे. पण तेच जर का मी सेकंड बीकर म्हणजे कोल्ड वॉटर मधून हात काढलेला आहे आणि रूम टेम्परेचरवर असणाऱ्या वॉटर मध्ये डीप केलेलं आहे, तर या केस मध्ये वॉटरला मला ते पाणी गरम लागतं. मग नेमका फरक काय झालेला आहे की जे 3 नंबरचं बीकर तुम्ही घेतलेलं होतं ते तर रूम टेम्परेचर होतं, रूम टेम्परेचर आहे म्हणजे सेम टेम्परेचर. मग सेम टेम्परेचर असेल तर मग दोन वेगवेगळ्या हाताला दोन वेगवेगळे टेम्परेचर का बरं जाणवलं? याचा अर्थ हे गोष्ट रिलायबल नाहीये, विश्वास ठेवण्यासारखी नाही. विश्वास ठेवण्यासारखी नाही म्हणजेच काय? रिलायबल नाही म्हणजेच काय? की मी जेव्हा एका पर्टिक्युलर टेम्परेचर मधून दुसऱ्या पर्टिक्युलर टेम्परेचरच्या झोन मध्ये येत असेल तेव्हा टेम्परेचरचा डिफरन्स जाणवते. बट ऍट द सेम टाइम मी जर का त्याच्यापेक्षा कोल्ड टेम्परेचर मधून या टेम्परेचर झोन मध्ये येत असेल तर हेच टेम्परेचर मला हॉट जाणवते. मग हे जे डिफरन्स होत आहे, हा जो डिफरन्स येत आहे ऍक्च्युअली एकाच टेम्परेचरवर भेटणारा डिफरन्स आहे. रूम टेम्परेचरवरच भेटणार आहे पण दोन वेगवेगळे डिफरन्स आहे. एका बॉडीला हाच डिफरन्स कोल्ड वाटत आहे तर दुसऱ्या बॉडीला हाच डिफरन्स हॉट वाटत आहे. त्याच्यानं एकच टेम्परेचरचे दोन वेगवेगळे मत असू शकत नाही. मग हेच नक्की करायसाठी जे प्रॉपर्टी इंट्रोड्यूस केले गेली त्याला म्हटलं जाते टेम्परेचर. मग टेम्परेचर हे तर कॉन्स्टंट प्रॉपर्टी आहे, म्हणजे मी तिथे सांगू शकतो की जे वॉटर घेतलेलं रूम टेम्परेचरवर ते कन्सिडर करतो की 30 डिग्री सेल्सिअस वरचं वॉटर आहे. जे मी हॉट वॉटर घेतलं होतं ते कन्सिडर करतो 50 to 60 डिग्री सेल्सिअस आहे, आणि जे मी कोल्ड वॉटर घेतलं होतं ते जवळपास कन्सिडर करतो 3 to 4 डिग्री सेल्सिअस वरचं. बघ आता हे जे तिन्ही वॉटरचे प्रकार आहेत किंवा तिन्ही वॉटर मध्ये असणारी एनर्जी आहे, या एनर्जीमुळे
हा सगळा घोळ होत आहे. त्याच एनर्जीमुळे पहिल्या नंबरच्या बीकर मधलं वॉटर हे जास्त गरम आहे. त्याच एनर्जीमुळे सेकंड नंबरच्या बीकर मधलं वॉटर थंड आहे. आणि त्याच एनर्जीमुळे थर्ड नंबरच्या बीकर मधलं वॉटर हे दोघांच्या पेक्षा मॉडरेट आहे, म्हणजे मधातला रूम टेम्परेचरवर. मग ऍक्च्युली हाच फेनॉमेना डिस्कस करायसाठी जे प्रॉपर्टी इंट्रोड्यूस केल्या गेली त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जात आहे? टेम्परेचर. अच्छा, मग या टेम्परेचर बद्दल जेव्हा बोलल्या जाते तर टेम्परेचर हे वर्ल्ड वाईज प्रॉपर्टी. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेले तरी टेम्परेचर भेटणारच. पण टेम्परेचर भेटत असताना टेम्परेचरच्या वेगवेगळ्या स्केल डिफाइन केल्या गेल्या. 3 स्केल डिफाइन केले गेले: सेल्सिअस स्केल, फॅरेनहाइट स्केल आणि केल्विन स्केल. आपल्या इकडे जे सहसा यूज केलं जाते ते सेल्सिअस स्केल, यूएस मध्ये यूज केलं जाते ते फॅरेनहाइट स्केल. मग जर का एकच टेम्परेचर मेजर करायसाठी ह्या दोन वेगवेगळ्या स्केल असतील तर एक प्रॉपर व्हॅल्यू वर्ल्ड वाईड भेटणार नाही. म्हणजे जगात जर का मला प्रॉपर व्हॅल्यू भेटवायची असेल, पाठवायची असेल, तर या केसमध्ये जर का इंडियातून व्हॅल्यू पाठवली गेली तर सेल्सिअस स्केल म्हणली आणि यूएस मधून जर का पाठवली गेली तर फॅरेनहाइट स्केल म्हणली. ते दोघं कुठे मॅच होऊ शकत नाही. मग या दोघांवर तोडगा काय? तर फंडामेंटल युनिट नंबर जे क्लास 11 मध्ये युनिट नंबर फर्स्ट होतं मेजरमेंट, त्या फंडामेंटल युनिट डिफाइन केले गेले. आणि फंडामेंटल युनिटच्या म्हणण्यानुसार टेम्परेचरचं वर्ल्ड वाईड युनिट कोणतं आहे? तर केल्विन. म्हणजे आपण जे सायंटिफिक भाषेत टेम्परेचरचं युनिट कन्सिडर करतो ते युनिट कोणतं आहे? केल्विन. वेगवेगळ्या प्लेसवर वेगवेगळं युनिट हे टेम्परेचरचं असू शकतं. वेगवेगळ्या प्लेसवर म्हणजे आता याच्या पहिलेच बोलताना काय म्हटलं की आपल्या इकडे आपण कोणते यूज करतो? सेल्सिअस. यूएस मध्ये कोणते यूज करतात? तर फॅरेनहाइट. पण सायंटिफिक भाषेत जे युनिट यूज केलं जाते ते कुठलं आहे? तर केल्विन. मग सेल्सिअस असो, फॅरेनहाइट असो किंवा केल्विन असो, हे तिन्ही कोणाची युनिट आहे? टेम्परेचरचे. मग जे टेम्परेचर युनिट आहे तेच युनिट हीटचे आहेत का? तर आन्सर आहे हीट काय आहे? इट इज अ नथिंग बट फॉर्म ऑफ एनर्जी. कोणाचा फॉर्म आहे तो? एनर्जीचा. मग एनर्जीचा फॉर्म आहे याचा ते युनिट कोणाचे लागतील तिथं? एनर्जी. म्हणून एनर्जीचा एसआय युनिट काय? जूल. त्याच्याच हीटचा एसआय युनिट काय म्हटलं जात आहे? जूल. किंवा हीट आणखी दुसऱ्या युनिट मध्ये मेजर केलं जाते, इट इज कॉल्ड एज कॅलरी. म्हणजे हीटचे दोन युनिट, एक तर जूल. जूल का बरं म्हटलं गेलं? कारण की हीट हा कोणाचा फॉर्म आहे? एनर्जीचा. एनर्जीचा फॉर्म आहे. एनर्जीचं युनिट काय? ते जूल. त्याच्या हीटचं युनिट काय राहणार आहे? जूल. किंवा हीट मेजर केल्या जाते आणखी दुसऱ्या कुठल्या युनिट मध्ये? तर कॅलरी मध्ये. म्हणजे हीटचे दोन युनिट, एक जूल आणि दुसरं कॅलरी. तसेच टेम्परेचरचे 3 युनिट कुठले कुठले? सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन हे 3 वेगवेगळे युनिट आहेत. पण 3 वेगवेगळे युनिट आहेत आणि तिन्ही वेगवेगळे युनिट कोणासाठी यूज केल्या जातात? ते टेम्परेचरसाठी. जसं आपण एक्झाम्पल घेऊ की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मध्ये जे आपण शिकलो की लेंथ कशात मेजर करतो, तर कोणी म्हणेल मीटर मध्ये, कोणी म्हणेल सेंटीमीटर मध्ये. पण फंडामेंटल युनिटच्या म्हणण्यानुसार सायंटिफिक भाषेत लेंथ कशात मेजर केल्या जाते? तर मीटर मध्ये. मग मीटर आणि सेंटीमीटर हे दोन्ही युनिट कोणाचे आहेत? त्या लेंथचे आहेत. लेंथचे 2 युनिट आहेत, मीटर आणि सेंटीमीटर. याचा अर्थ त्या दोघांमध्ये काही ना काही रिलेशन आहे. तसंच रिलेशन या 3 युनिट मध्ये. 3 कुठले कुठले? सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. जेव्हा वेदर फॉरकास्ट, वेदरचे जे सायंटिफिक लोक आहेत ते सेल्सिअसच्या भाषेत बोलतात, पण मेडिकल किंवा थर्मामीटर हे फॅरेनहाइटच्या भाषेत बोलते. आणि ऍज अ फिजिसिस्ट किंवा ऍज अ सायंटिफिक लँग्वेज हे केल्विनच्या भाषेत बोललं जाते. म्हणजे कसं? जर का बॉडीचं टेम्परेचर वाढलं, ताप आलेली असेल, तर ताप आलेली असल्यास जेव्हा आपण टेम्परेचर थर्मामीटरच्या रिस्पेक्ट टू मेजर करतो तर त्या थर्मामीटरवर रिडिंग येतात. आता डिजिटल थर्मामीटर आले त्याच्यावर रिडिंग येतात की बॉडीचं टेम्परेचर 102 आहे, 103 आहे, 101 आहे. आणि आपण म्हणतो की ते हाय टेम्परेचर आहे, 101 ताप आहे, 102 ताप आहे किंवा 103 ताप आहे. बॉडीचं टेम्परेचर खूप जास्त आहे. मग तो 101 असो, 102 असो किंवा 103 असो,
हे 101, 102 आणि 103 हे नेमकं मेजर कशात केलं जाते? कारण की आपण आता बोलताना काय म्हटलेलं की आपल्या इकडे कुठलं युनिट जास्तीत जास्त वापरल्या गेल्या किंवा वापरल्या जाते, तर कुठलं युनिट वापरल्या जात आहे ते सेल्सिअस. आपण जे बोलतो ते कोण्या भाषेत बोलतो शक्यतो ते सेल्सिअसच्या. मग जे थर्मामीटर मध्ये दिलेलं आहे 101, 102, 103 ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कोण्या युनिट मध्ये आहेत? हे सेल्सिअस मध्ये आहेत का? ह्या सेल्सिअस मध्ये जर काय असतील तर बॉडीचं टेम्परेचर 101, 102, 103 याचा अर्थ उकळत्या पाण्यापेक्षा जास्त टेम्परेचर होईल. आणि एवढं टेम्परेचर बॉडीचं कधीच होऊ शकत नाही. बॉडीचं होऊ शकत नाही म्हणजे त्या केसमध्ये ह्युमन बॉडी रिक्वायर होऊ शकत नाही, टिकू शकत नाही. याचा अर्थ ते सेल्सिअस स्केलमध्ये नसते, ते कोण्या स्केलमध्ये आहे? तर फॅरेनहाइट स्केलमध्ये. मग या तिन्ही स्केल मधलं रिलेशन काय ते आपल्याला इथं पाहायचं. जेव्हा मी गोष्ट करतो सेल्सिअस बद्दल, फॅरेनहाइट बद्दल आणि केल्विन बद्दल, या तिघांचं रिलेशन हे वॉटरच्या रिस्पेक्टिव्ह काढलेलं आहे. वॉटरच्या रिस्पेक्टिव्ह म्हणजे कसं की वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट या तिन्ही स्केलच्या रिस्पेक्टिव्ह मेजर केलेलं आहे. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे या केसमध्ये लिक्विडचं सॉलिड स्टेट मध्ये रूपांतर होतं आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे या केसमध्ये लिक्विडचं स्टीम किंवा गॅसियस स्टेट मध्ये रूपांतर होतं. ह्या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आपल्याला पाहायचे कोणाबद्दलच्या? तर वॉटर बद्दलच्या. आणि हेच वॉटरचं फ्रीजिंग पॉइंट आणि वॉटरचा बॉइलिंग पॉइंट आपण मेजर केल्या तिन्ही स्केलच्या रिस्पेक्ट. तीन कुठल्या कुठल्या? सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. तेव्हा असं लक्षात आलं की सेल्सिअस स्केलच्या रिस्पेक्ट जर का तिन्ही या गोष्टी डिफाइन केल्या, सेल्सिअस असो, फॅरेनहाइट असो किंवा केल्विनची स्केल असो, या तिन्ही स्केल मध्ये अप्पर पोर्शन दॅट इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉइंट किंवा स्टीम पॉइंट. ऍट द सेम टाइम याचा सगळ्यात खालचा म्हणजे कुठला? तो फ्रीजिंग पॉइंट. याला कुठला आणखी म्हटलं जाते? आईस पॉइंट. मग हे केस म्हणजे कुठली आहे? तर आन्सर आहे आईस पॉइंटची. हे केस म्हणजे कुठली आहे? परत आईस पॉइंटची. इथचं टेम्परेचर कोण शो करत आहे? स्टीम पॉइंट. म्हणजे इथचे टेम्परेचर कोण शो करेल? स्टीम पॉइंट. इथचे टेम्परेचर कोण शो करणार आहे? स्टीम पॉइंट. जे हायर लेवलवर आहे त्या पॉइंटला काय म्हटलं जाईल? स्टीम पॉइंट. स्टीम पॉइंट म्हणजे जिच्यात लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होतं. आणि आईस पॉइंट म्हणजे काय? की जिच्यात लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतं. असे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत. जेव्हा वॉटर हे सेल्सिअस मध्ये मेजर केलं गेलं, सेल्सिअस मध्ये मेजर करत असताना आईस पॉइंट जेव्हा कव्हर केलं गेलं म्हणजे जिथं वॉटर हे सॉलिड मध्ये कन्वर्ट होत आहे त्या टेम्परेचरला म्हटलं गेलं किंवा कन्सिडर केलं गेलं 0 डिग्री सेल्सिअस. त्या टेम्परेचरला काय कन्सिडर केलं गेलं आहे? 0 डिग्री सेल्सिअस. आणि ज्या केसमध्ये वॉटर बॉईल व्हायला लागलं, वॉटर बॉईल व्हायला लागलं म्हणजे वॉटर हे दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होतं. कुठल्या फॉर्म मध्ये? तर स्टीमच्या, गॅसेसच्या. त्या केसमध्ये याचं टेम्परेचर कॅल्क्युलेट केलं गेलं 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन ज्या केसमध्ये सॉलिड मध्ये होतं तो पॉइंट कुठला? तर 0 डिग्री सेल्सिअस. आणि लिक्विडचं कन्व्हर्जन जेव्हा गॅसेस मध्ये होतं तो पॉइंट कुठला? 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? डिफरन्स म्हणजे काय? हायर मायनस लोअर म्हणजे किती? तो 100 मायनस 0 म्हणजे किती? तर 100 चा डिफरन्स आहे. कोण्या स्केल मध्ये? सेल्सिअस स्केल. कोण्या स्केल मध्ये डिफरन्स आहे तो? तर सेल्सिअस स्केल मध्ये. हायर पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस, लोअर पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस. किती इक्वल पार्ट तयार होतात? तर 100 इक्वल पार्ट तयार होतात. अच्छा, हे सगळं कोणाबद्दल झालेलं आहे? ते सेल्सिअस स्केल बद्दल. दुसरी स्केल कुठली आहे? तर फॅरेनहाइट. आता तेच वॉटर परत फॅरेनहाइट स्केलने मेजर केलं. फॅरेनहाइट स्केलने मेजर केलं म्हणजे काय? की फॅरेनहाइट स्केलच्या रिस्पेक्ट वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट पाहिला तर तो भरलेला आहे 32 फॅरेनहाइट.
म्हणजे या केसमध्ये वॉटर फ्रीज होत होतं 0 डिग्री सेल्सिअस, परंतु या केसमध्ये वॉटर फ्रीज होत आहे 32 डिग्री फॅरेनहाइट. हा त्या दोघांमधला डिफरन्स. जसं नंतर वॉटर बॉईल होत आहे 100 डिग्री सेल्सिअस, तसंच इन फॅरेनहाइट किंवा फॅरेनहाइट स्केल मध्ये वॉटर बॉईल होत आहे जे 212 डिग्री फॅरेनहाइट. इथं 100 डिग्री सेल्सिअस जर का टेम्परेचर झालं तो वॉटर बॉईल व्हायला लागते. इथं 212 डिग्री फॅरेनहाइट जर का टेम्परेचर झालं तो वॉटर बॉईल व्हायला लागते. हे दोन्ही केस कोणते आहेत तो वॉटर बॉईल व्हायचे. म्हणजे कुठला पॉइंट असतो तर स्टीम पॉइंट. स्टीम पॉइंट म्हणजेच काय की लिक्विडचं कन्व्हर्जन आता गॅसेस मध्ये होतं. मग जसं इथं पाहिलं की 100 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉइंट आणि 0 डिग्री सेल्सिअस हा त्याचा फ्रीजिंग पॉइंट. या दोघांमधला डिफरन्स किती आहे तर 100. याचा अर्थ याच्या आतमध्ये 100 ग्रॅज्युएशन्स आहेत, 100 इक्वल पार्ट्स आहेत. त्यात जेवढा डिफरन्स तेवढे इक्वल पार्ट तेवढं ग्रॅज्युएशन. तसंच हायेस्ट म्हणजे स्केलचे रिस्पेक्ट जिथं बॉइलिंग पॉइंट घडतं. हायेस्ट म्हणजे हे हायेस्ट याच्यावर टेम्परेचर नाही का असं नाही, याच्यावर टेम्परेचर आहे. पण बॉइलिंग पॉइंट वॉटरचा बॉइलिंग पॉइंट की ज्या केसमध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होतं तो पॉइंट 212 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे 212 फॅरेनहाइट मायनस 32 डिग्री फॅरेनहाइट. या दोघांमधला डिफरन्स जो येतो आहे 180 इक्वल पार्ट्स. याचा अर्थ या स्केल मध्ये किती इक्वल पार्ट्स तयार होतात किंवा किती ग्रॅज्युएशन्स तयार होतात तर आन्सर आहे 180 ग्रॅज्युएशन्स तयार होतात. कोण्या स्केल मध्ये तर फॅरेनहाइट. सेल्सिअसच्या स्केल मध्ये किती होते तर आन्सर आहे 100 डिग्री सेल्सिअस. आता हे तर झालं एक सेल्सिअस बद्दल, एक झालं फॅरेनहाइट बद्दल. आता कोण्या स्केल बद्दल पाहायचं तर केल्विन स्केल बद्दल. कोणाच्या रिस्पेक्टिव्ह पाहता तो वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट कॅल्क्युलेट करतो. त्या स्केलवर वॉटर कुठं फ्रीज होत आहे ते पॉइंट आपण नोट डाऊन केले. आता वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज करत गेलो. वॉटरचं टेम्परेचर जसं जसं वाढत आहे तर असं एक पॉइंट येईल की त्या केसमध्ये वॉटर बॉईल व्हायला सुरुवात होणार. बॉईल व्हायला सुरुवात होते म्हणजे त्यातून स्टीम बाहेर निघते, वाफ बाहेर निघते. मग त्या केसमध्ये वॉटरचं कन्व्हर्जन कशात होऊन राहिलं तर वॉटरचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होत आहे. ज्या केसमध्ये वॉटरचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होत आहे तो पर्टिक्युलर पॉइंट दॅट इज कॉल्ड एज बॉइलिंग पॉइंट और स्टीम पॉइंट ते टेम्परेचर आपण नोट डाऊन करतो. पण हे दोन्ही टेम्परेचर आपण वेगवेगळ्या स्केल मध्ये नोट डाऊन करतो. पहिल्यांदा सेल्सिअस स्केल मध्ये नोट डाऊन केलं, नंतर फॅरेनहाइट स्केल मध्ये नोट डाऊन केलं आणि आता केल्विन स्केलच्या रिस्पेक्ट नोट डाऊन करतो. परत तेच वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट केल्विन स्केल मध्ये डिटरमाइन करण्यात आला 273.15 केल्विन. हा वॉटरचा कोणता पॉइंट आहे तर आन्सर आईस पॉइंट. आईस पॉइंट म्हणजे कोणतं की ज्या केसमध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन कसे होतात सॉलिड मध्ये. आणि वरचा म्हणजे कोणता तर स्टीम पॉइंट. स्टीम पॉइंट म्हणजे कुठला की ज्या केसमध्ये वॉटरचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होतं तो पॉइंट दॅट इज 373.15 केल्विन. युनिटचे काय लक्षात ठेवा. इतर लिहिताना डिग्री सेल्सिअस लिहिलं, इतर लिहिताना डिग्री फॅरेनहाइट लिहिलं, इतर लिहिताना फक्त केल्विन लिहिलं. इथं डिग्री लिहिल्याचा नाही. डिग्री कुठं सेल्सिअसच्या स्केल मध्ये आणि फॅरेनहाइटच्या स्केल मध्ये, पण केल्विनच्या स्केल मध्ये डिग्री लिहिल्याचा नाही. म्हणजे याचा अर्थ काय की 273.15 वर वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये होतं आणि 373.15 वर वॉटरचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होतं. मग परत बॉइलिंग पॉइंट मायनस फ्रीजिंग पॉइंट. याचा अर्थ याच्यामध्ये डिफरन्स किती आहे, ग्रॅज्युएशन किती आहे, किती इक्वल पार्ट होऊ शकतात तर परत किती इक्वल पार्ट पडतील याच्यात 100 इक्वल पार्ट्स. ह्या झाल्या तीन स्केल, सेल्सिअसची स्केल, फॅरेनहाइटची स्केल आणि केल्विनची स्केल. सेल्सिअसच्या स्केल मध्ये बॉइलिंग टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस, ॲट द सेम टाइम फ्रीजिंग टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. फॅरेनहाइटच्या स्केल मध्ये बॉइलिंग टेम्परेचर 212 डिग्री फॅरेनहाइट बॉइलिंग टेम्परेचर आणि फ्रीजिंग टेम्परेचर 32 डिग्री फॅरेनहाइट. आणि केल्विनच्या स्केल मध्ये हेच टेम्परेचर 373.15 केल्विन. म्हणजे या केस मध्ये वॉटरचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होत आहे, बॉइलिंग पॉइंट आहे, स्टीम पॉइंट आहे. आणि त्याचं आईस पॉइंट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट जो किती आहे 273.15
केल्विन. या केसमध्ये वॉटरचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतं, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतं. ह्या 3 वेगवेगळ्या स्केल आहेत. आता या 3 वेगवेगळ्या स्केल मध्ये काय शो केलं जातं? या 3 वेगवेगळ्या स्केल बद्दल जर का बोलायचं झालं, इफ आय कन्सिडर T of C हे टेम्परेचर, C stand for Celsius, T of C temperature in Celsius, T of F temperature in Fahrenheit आणि T of K temperature in Kelvin. जर का मी या तिन्ही स्केलचा फ्रीजिंग पॉइंट कन्सिडर केला तर आईस किती डिग्री सेल्सिअस वर फ्रीज होत आहे? आन्सर आहे 0 डिग्री सेल्सिअस वर. सॉरी, वॉटर फ्रीज होत आहे किती वर? 0 डिग्री सेल्सिअस वर. फॅरेनहाइट स्केल मध्ये तेच वॉटर फ्रीज होत आहे किती वर? 32 डिग्री फॅरेनहाइट वर. आणि तेच वॉटर केल्विनच्या स्केल मध्ये फ्रीज होत आहे जे किती वर आहे? 273.15 केल्विन. याचा अर्थ स्केल जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा एक वॉटरचा पॉइंट की ज्या पॉइंटवर लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होत आहे ते जर का सेल्सिअस मध्ये मेजर केलं तर सेल्सिअस 0 वर दाखवत आहे, फॅरेनहाइट मध्ये मेजर केलं तर रीडिंग 32 दाखवत आहे, आणि केल्विन मध्ये जर का मेजर केलं तर तेच 273.15 एवढं रीडिंग दाखवत आहे. हे कुठलं रीडिंग झालेलं आहे? तो फ्रीजिंगचं. आणखी कुठलं रीडिंग हायेस्ट? तर बॉइलिंगचं. बॉइलिंगचं रीडिंग किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. कुठलं? T of C. T of C stand for टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. फॅरेनहाइटच्या स्केल मध्ये तेच वॉटर किती डिग्री फॅरेनहाइट वर बॉईल होणार आहे? 212 डिग्री फॅरेनहाइट. आणि तेच वॉटर केल्विनच्या केस मध्ये 373.15 केल्विन. इथं ते वॉटरचं कन्व्हर्जन गॅस मध्ये होणार. ऍक्च्युअली हे झालं तिघाही बद्दल वेगवेगळा डिफरन्स आणि कोणाच्या रिस्पेक्ट आपण डिटरमाइन केला तो डिटरमाइन केला वॉटरच्या. वॉटर एक कॉमन एक्झाम्पल घेतलं, वॉटरचे दोन्ही पॉइंट मेजर केले. दोन्ही पॉइंट मेजर केले असं म्हणण्यापेक्षा आपण तिन्ही स्टेट मध्ये गेलो. तिन्ही स्टेट मध्ये म्हणजे कुठलं? लिक्विड स्टेट मध्ये वॉटर प्रेझेंट होतं, त्याचं हळूहळू टेम्परेचर कमी करत गेलो. असा एक पॉइंट आला की आता लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होणार आहे? सॉलिड मध्ये. जिथं लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होते तो पॉइंट आपण नोट डाऊन केला आणि त्या पॉइंटला काय म्हटलेलं आहे? फ्रीजिंग पॉइंट, किंवा दुसरंच नाव त्याला काय? आईस पॉइंट. परत त्याच वॉटरला हळूहळू टेम्परेचर वाढवत गेलो. टेम्परेचर वाढत गेलं तर असा एक पॉइंट आला की या केसमध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होत आहे? गॅसेस मध्ये. मग ज्या पॉइंट मध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसेस मध्ये होत आहे तो परत पॉइंट नोट डाऊन केला. त्याला काय म्हटलेलं आहे? बॉइलिंग पॉइंट, ऑल्सो कॉल्ड एज स्टीम पॉइंट. हे झाले तिघांमधले डिफरन्स. तिघांमधलं म्हणजे कोणापुढे? सेल्सिअस स्केल, फॅरेनहाइट स्केल आणि केल्विन स्केल. आता या तिघांमध्ये रिलेशन काय आहे ते आपल्याला बघायचं. ते रिलेशन नोट डाऊन करायचं. तिन्ही स्केल घेत असताना एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढूया. त्या फॉर्म्युल्यामध्ये एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे की त्यात फक्त व्हॅल्यू पुट करा, फॉर्म्युला आपोआप तुमचा तयार होतो. हे रिलेशन तिघांचं आपण इक्वेट करू शकतो. इक्वेट का बरं करू शकतो? कारण की फक्त स्केल वेगवेगळे आहेत. त्या केसमध्ये सगळ्याच्या फक्त स्केल वेगवेगळे आहेत. पॉइंट जे आपण नोट डाऊन केले तर त्या पॉइंटचं ज्या ठिकाणी कन्व्हर्जन होतं ते पॉइंट मात्र सेम आहे. मग सेल्सिअस मधला असो, फॅरेनहाइट मधला असो किंवा केल्विन मधला असो, याच्यानुसार एक स्ट्रक्चरल रिलेशन तयार होतं. ते स्ट्रक्चर काय? दिलेलं टेम्परेचर मायनस इट्स लोएस्ट टेम्परेचर. लोएस्ट म्हणजे फ्रीजिंग पॉइंट. गिवन टेम्परेचर मायनस इट्स फ्रीजिंग पॉइंट डिवाइडेड बाय डिफरन्स बिटवीन हायेस्ट अँड लोएस्ट टेम्परेचर. परत एक स्ट्रक्चर कसं तयार होत आहे? फॉर्म्युला बस या स्ट्रक्चर मध्ये व्हॅल्यू पुट करत जायच्या, आन्सर येऊन जाईल. काय म्हटलेलं आहे? गिवन टेम्परेचर, ज्या स्केल मधलं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर, दॅट इज गिवन टेम्परेचर मायनस इट्स फ्रीजिंग पॉइंट डिवाइडेड बाय डिफरन्स बिटवीन बॉइलिंग पॉइंट अँड फ्रीजिंग पॉइंट. कसं ते पाहू. स्ट्रक्चरच्या म्हणण्यानुसार काय एक्सप्लेन केलं होतं आपण? तर गिवन टेम्परेचर किती स्केल आहेत आपल्याजवळ? 3 कुठल्या इथं आपण रिलेशन काढू शकतो.
रिलेशन बिटवीन पुन्हा कोणाचं रिलेशन आहे टी ऑफ सी, टी ऑफ एफ आणि टी ऑफ के तिघांमध्ये रिलेशन काढायचं. टी ऑफ सी टेम्परेचर इन डिग्री सेल्सियस, टी ऑफ एफ टेम्परेचर इन फॅरेनहाइट, टी ऑफ के टेम्परेचर इन केल्विन. या टेम्परेचरचं स्ट्रक्चर कसं एक्सप्लेन केलं आपण तर दिलेलं टेम्परेचर जर का डिग्री सेल्सियस मध्ये दिलं असेल तर काय होईल तर टी ऑफ सी. दिलेलं टेम्परेचर मायनस काय बोललो होतो त्याचा फ्रीजिंग पॉइंट. फ्रीजिंग पॉइंट पुन्हा डिग्री सेल्सियस मध्ये. डिग्री सेल्सियसची स्केल इथे ड्रॉ केली होती आपण. डिग्री सेल्सियस मध्ये फ्रीजिंग पॉइंट किती आहे 0 डिग्री सेल्सियस म्हणजे काय होतो 0 अपॉन डिफरन्स कोणामधला बॉइलिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट. डिफरन्स म्हणा किंवा इक्वल पार्ट्स म्हणा जे आपण प्रत्येक डायग्राम मध्ये इक्वल पार्ट्स लिहिले होते की किती इक्वल पार्ट मध्ये ते स्केल तयार होते किंवा किती इक्वल ग्रॅज्युएशन तयार झाले. सेल्सियसची स्केल म्हटलं तर 100 ग्रॅज्युएशन तयार झाले. फॅरेनहाइटची स्केल म्हटलं तर 180 ग्रॅज्युएशन तयार झाले. ऍट द सेम टाइम केल्विनची स्केल म्हटलं तर परत 100 ग्रॅज्युएशन तयार झाले. किंवा फॉर्म्युलाचं स्ट्रक्चर जर का लिहायचं झालं गिवन टेम्परेचर मायनस आइस पॉइंट डिवाइडेड बाय इक्वल पार्ट्स. गिवन टेम्परेचर म्हणजे टी ऑफ सी असेल, टी ऑफ एफ असेल किंवा टी ऑफ के असेल वेगवेगळ्या स्केल मध्ये दिलेलं टेम्परेचर दॅट इज कॉल्ड एज गिवन टेम्परेचर. फ्रीजिंग पॉइंट तिन्ही केस मधलं फ्रीजिंग पॉइंट वेगवेगळा आहे. सेल्सियसची स्केल म्हटली तर फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सियस, फॅरेनहाइटची स्केल म्हटली तर फ्रीजिंग पॉइंट 32 आणि त्याच केस मध्ये केल्विनची म्हटली तर फ्रीजिंग पॉइंट 273.50 डिवाइडेड बाय इक्वल पार्ट. इक्वल पार्ट म्हणजे बॉइलिंग पॉइंट मायनस फ्रीजिंग पॉइंट दॅट इज कॉल्ड एज इक्वल पार्ट. आता फॉर्म्युला तयार होतो. काय सांगते फॉर्म्युला गिवन टेम्परेचर दॅट इज टी ऑफ सी मायनस आइस पॉइंट. आइस पॉइंट किती आहे सेल्सियस मध्ये 0 डिवाइडेड बाय इक्वल पार्ट किती होते त्यामध्ये 100 इक्वल हे कोणाबद्दल झालं आहे सेल्सियस स्केल असंच कोणाबद्दल आहे फॅरेनहाइट असंच कोणाबद्दल आहे केल्विन. हे एक बेसिक रिलेशन आहे ज्याचा पुष्कळ प्रॉब्लेम मध्ये उपयोग केला जातो. दुसरी फॅरेनहाइटची स्केल इथं टी ऑफ सी लिहिलं. टी ऑफ सी का बरं सेल्सियस स्केल होती. आता फॅरेनहाइट स्केल आहे लिहिताना काय लिहू शकतो की टी ऑफ एफ मायनस आइस पॉइंट. फॅरेनहाइट स्केल मध्ये आइस पॉइंट किती होता 32 डिग्री फॅरेनहाइट डिवाइडेड बाय इक्वल पार्ट. इक्वल पार्ट किती तयार झालेले होते 180 इक्वल पार्ट. हायेस्ट टेम्परेचर किती होतं 212 डिग्री फॅरेनहाइट आणि लोवेस्ट टेम्परेचर किती होतं 32 डिग्री फॅरेनहाइट 212 मायनस 32 दॅट इज 180. तिसरं टेम्परेचर दॅट इज केल्विन. इथे टी ऑफ सी सेल्सियस, टी ऑफ एफ फॅरेनहाइट आणि तिसरं कुठलं राहणार आहे टी ऑफ के मायनस लोवेस्ट किती होतं 273.50 किंवा लिहिताना फक्त काय लिहितो 273 डिवाइडेड बाय किती इक्वल पार्ट्स तयार झाले त्यात परत 100. हा झाला तुमचा बेसिक फॉर्म. आता कुठल्याही स्केल मध्ये टेम्परेचर दिलेलं असेल तर तुम्ही ते कन्वर्ट करू शकता फक्त याच्यावर. फॉर्म्युला काय सांगते या तिघांपैकी तिघाचे तिघे एकमेकांना कसे आहेत ते इक्वेट आहे. कुठल्या साइन दिल्यात मधात इक्वल टू च्या साइन. जर का आपण दोघांमधलं रिलेशन काढायचं असेल दोघांमधला कोणा म्हणतो टी ऑफ सी आणि टी ऑफ एफ. टी ऑफ सी आणि टी ऑफ एफ मध्ये जर का मग टी ऑफ सी आणि टी ऑफ एफ मधलं म्हणजे काय जर का मग टेम्परेचर डिग्री सेल्सियस मध्ये दिलेलं आहे आणि मग टेम्परेचर टी ऑफ एफ मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे दोन फॉर्म्युले जसे तसे लिहून दोन फॉर्म्युले लिहिल्यानंतर जे इक्वेट होते ते इक्वेट करा आणि ज्याच्या मधली व्हॅल्यू काढायची ते व्हॅल्यू फाइंड आउट करा. तसंच टी ऑफ सी आणि टी ऑफ के मधलं जर का रिलेशन काढायचं असेल म्हणजे टेम्परेचर मध्ये दिलेलं डिग्री सेल्सियस मध्ये काढायचं असेल केल्विन मध्ये तर पण पहिला फॉर्म्युला आणि तिसरा फॉर्म्युला इक्वेट करा. इक्वल टू ची साइन आहे त्याच्यात काय करू शकतो आपण इक्वेट. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा आणि जे राहील तो त्याचा फॉर्म्युला काढून बघू. पहिला रिलेशन
रिलेशन बिटवीन टी ऑफ सी आणि टी ऑफ के. टी ऑफ सी म्हणजे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, टी ऑफ के म्हणजे टेम्परेचर इन केल्विन. दोघांमधल्या टेम्परेचरचं रिलेशन काढायचं, दोन्ही स्केल मधलं रिलेशन काढायचं. रिलेशन कसं काढता येईल? पहिला फॉर्म्युला इक्वल टू तिसरा फॉर्म्युला, दोन म्हटले म्हणून इक्वल टू होते. म्हणजे काय लिहू शकतो? टी ऑफ सी मायनस 0 अपॉन 100 इक्वल टू टी ऑफ के बद्दलचा, दॅट इज टी ऑफ के मायनस 273 अपॉन 100. याच्यात जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा, जे राहते तो आपला फॉर्म्युला होतो. 100 100 के कॅन्सल, इकडे 100 डिवाइड मध्ये इकडे आल्यावर ते मल्टिप्लाय मध्ये चालले जाते, म्हणजे वर 100 खाली 100 100 100 कॅन्सल, हे डायरेक्टली असते. आता राहिलं काय? टी ऑफ सी मायनस 0 इक्वल टू टी ऑफ के मायनस 273. टी ऑफ सी मायनस 0 म्हणजे किती? तर टी ऑफ सी म्हणजे काय लिहू शकतो मी? टी ऑफ सी इक्वल टू टी ऑफ के मायनस 273 which is equal to T of K चे रिस्पेक्ट टू फॉर्म्युला काढायचा. किंवा therefore we can say T of K equal to इकडे 273 मायनस आहे, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आल्यावर तेच प्लस होऊन जाते. म्हणजे काय लिहिलं जाईल? T of K equal to T of C plus 273. हे रिलेशन काय सांगतं की बेसिकली प्रॉब्लेम मध्ये आपल्याला टेम्परेचर सांगतात की रूम टेम्परेचर दिलं आणि रूम टेम्परेचर आपण 27 डिग्री सेल्सिअस हे कन्सिडर करतो. जर का टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं असेल आणि आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तर प्रॉब्लेम मध्ये टेम्परेचर हे नेहमी केल्विनच्या स्केल मध्ये घेतलं. केल्विनच्या स्केल मध्ये घेतलं जाते, त्यानुसार टेम्परेचर कसं लागले आपल्याला केल्विन मध्ये. दिलेलं कशात असते बुक मध्ये? डिग्री सेल्सिअस मध्ये. मग कोणाचं कन्वर्जन कोणात करायचं? डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन केल्विन मध्ये करायचं. म्हणजे जर का मग टेम्परेचर हे रूम टेम्परेचर म्हटलेलं आहे, रूम टेम्परेचर किती आहे कन्सिडर करतो? 27 डिग्री सेल्सिअस. मग टी ऑफ के किती? टेम्परेचर इन केल्विन किती? तर टी ऑफ के इक्वल टू दिलेलं टेम्परेचर किती? 27 प्लस 273. देयरफॉर टी ऑफ के इक्वल टू 300 केल्विन. असा याचा उपयोग केला जातो. पुढे सेकंड रिलेशन, रिलेशन बिटवीन टी ऑफ सी आणि टी ऑफ एफ. आता वेगळ्या दोन स्केल कोणाकोणाचं रिलेशन आहे? तर रिलेशन बिटवीन टी ऑफ सी आणि टी ऑफ एफ. टी ऑफ सी स्टँड फॉर टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, टी ऑफ एफ स्टँड फॉर टेम्परेचर इन फॅरेनहाइट. जसं पहिलं सॉल्व्ह केलं, पहिलं रिलेशन, तसं ते रिलेशन सॉल्व्ह करायचं. पहिल्याच्या घेताना काय घेतलं? टी ऑफ सी आणि टी ऑफ के, त्याच्या टी ऑफ सी चा फॉर्म्युला टी ऑफ के चा फॉर्म्युला दोघं जण इक्वेट केले. तसंच आता रिलेशन कोणाचं? टी ऑफ सी आणि टी ऑफ एफ मधलं दोघांचे फॉर्म्युले, दोघांचे कोणाकोणाचे? तर टी ऑफ सी चा फॉर्म्युला, टी ऑफ एफ चा फॉर्म्युला, दोघं जण इक्वेट करायचे. काय लिहिलं जाईल मग? ते टी ऑफ सी चा फॉर्म्युला म्हणजे परत टी ऑफ सी मायनस 0 डिवाइडेड बाय 100 इक्वल टू टी ऑफ एफ चा फॉर्म्युला, that is T of F minus 32 divided by 1. हे सॉल्व करायचं. परत इथचा 0 0 गेट कॅन्सल. का बरं? इकडे 180 आहे पण डिवाइड मध्ये आहे. इकडे जर का आणले ते तर 1 मल्टिप्लाय मध्ये जाते, म्हणजे काय येतो? 180 डिवाइडेड बाय 100. 0 0 गेट कॅन्सल. किती उरले आता? इकडे 10 आणि इकडे 18. म्हणून पुढच्या स्टेप मध्ये काय लिहू शकतो? आता इथे टी ऑफ सी मायनस 0 म्हणजे परत किती? टी ऑफ सी म्हणजे काय लिहिलं जाईल तिथं? टी ऑफ सी अपॉन 10. 10 काय बरं? कारण 100 होते, 0 0 कॅन्सल झालं, म्हणजे राहिलं काय? टी ऑफ सी अपॉन 10 इक्वल टू टी ऑफ एफ मायनस 32 अपॉन 80. टी ऑफ एफ मायनस 32 अपॉन 80. इकडचा 18 तिकडे घेऊन गेलो, म्हणजे तो वर आला मल्टिप्लाय मध्ये सगळं. म्हणजे काय लिहिलं जाईल त्याला? 18 अपॉन 10. 10 कुठले? हे टी ऑफ सी बाजूला जसाच्या तसा
इक्वल टू इकडे काय उरले टी ऑफ एफ मायनस 30. जो फॉर्म्युला काढायचा आहे तो फॉर्म्युला कोणाच्या रिस्पेक्ट टू काढायचा टी ऑफ सी च्या रिस्पेक्ट टू टी ऑफ एफ च्या दोघांच्या रिस्पेक्ट टू काढू शकता. आपण टी ऑफ सी च्या रिस्पेक्ट टू सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. इथे कॉमन फॅक्टरचा जो बाकी जो दे 2 च्या रिस्पेक्ट टू 9/5 म्हणजे काय राहिले तिथं 9/5 टाइम्स ऑफ टी ऑफ सी इक्वल टू टी ऑफ एफ मायनस 30. इकडे काय आलेलं आहे 9/5 टाइम्स ऑफ टी ऑफ सी इक्वल टू टी ऑफ एफ मायनस 30. फॉर्म्युला कोणाच्या भाषेत पाहिजे टी ऑफ सी च्या. टी ऑफ सी कडे तेव्हा बाकी सोडलं सगळं तिकडे होते. म्हणजे काय लिहिलं जाईल तो टी ऑफ सी इक्वल टू 5/9 टाइम्स ऑफ टी ऑफ एफ मायनस 30. हे झालं सेकंड रिलेशन. सेकंड म्हणजे कोणाकोणाचं तर टी ऑफ सी आणि टी ऑफ एफ मध्ये काय रिलेशन आहे तर टी ऑफ सी इक्वल टू 5/9 टाइम्स ऑफ टी ऑफ एफ मायनस 30. हे दोन रिलेशन एक टी ऑफ ए चं आणि एक टी ऑफ के आणि टी ऑफ सी मधलं आणि दुसरं टी ऑफ एफ आणि टी ऑफ सी मधलं. असंच तिसरं रिलेशन घेऊ शकतो. तिसरं कुठलं टेम्परेचर इन फॅरेनहाइट आणि टेम्परेचर इन केल्विन. टेम्परेचर इन फॅरेनहाइट आणि टेम्परेचर इन केल्विन हे रिलेशन सॉल्व्ह करायसाठी कुठलं इक्वेशन घ्यायला सेकंड नंबरचं आणि थर्ड नंबरचं. सेकंड नंबरचं इक्वेशन इक्वल टू थर्ड नंबरचं इक्वेशन ते कॅन्सल होते. ते कॅन्सल जे राहते त्याच्या रिस्पेक्ट तुमचा फॉर्म्युला तयार होतो. ते रिलेशन घरी करून पाहायचं तुम्हाला. आपण याच रिलेशनच्या बेसवर एक क्वेश्चन सॉल्व्ह करतो. कुठला क्वेश्चन जसं आपण म्हटलं होतं की बॉडीचं टेम्परेचर आपण बोलताना बरेच वेळा म्हणतो की 102 एवढं टेम्परेचर आणि ते टेम्परेचर कोण्या भाषेत असते किंवा कोण्या स्केल मध्ये असते हे टेम्परेचर असते फॅरेनहाइटच्या स्केल मध्ये. तेच टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करू की डिग्री सेल्सिअस मध्ये जर का टेस्ट टेम्परेचर किती राहील पाहू सॉल्व्ह करू. किती टेम्परेचर दिलेलं आहे बॉडीचं कन्सिडर करू टी ऑफ एफ खाली थर्मामीटर मध्ये जे टेम्परेचर मोजलं जातं ते कोणा स्केलचे रिस्पेक्ट तर फॅरेनहाइट. आपल्याला ते कोणाच्या स्केल मध्ये पाहिजे डिग्री सेल्सिअस. कन्सिडर करतो की टेम्परेचर किती आहे बॉडीचं तो 102 डिग्री फॅरेनहाइट. देन टी ऑफ सी इक्वल टू क्वेश्चन 102 एवढा जर का ताप असेल तर डिग्री सेल्सिअस मध्ये ते टेम्परेचर किती ते सॉल्व्ह करू आपण. फॉर्म्युला रिलेशन कोणाकोणामध्ये टी ऑफ सी टी ऑफ एफ आणि टी ऑफ सी मधलं म्हणजे फॉर्म्युला तो त्यात मुद्दाम राहू दिला. म्हणजे काय लिहिलं असेल इथं टी ऑफ सी इक्वल 5/9 टी ऑफ एफ मायनस 32 दिलेल्या कंडिशन नुसार कोणाची व्हॅल्यू गिवन आहे टी ऑफ एफ ची किती 102 टी ऑफ एफ ची व्हॅल्यू पुट कर म्हणजे काय टी ऑफ सी इक्वल टू 5/9 इन ब्रॅकेट टी ऑफ एफ ची व्हॅल्यू 102 minus 32. Therefore, T of C equal to 5/9 into 70. 102 minus 32 70 70. Therefore, T of C equal to multiply करो 5 multiplied by 70. 7 5s are 35 म्हणजे किती होणार ते 350 divided by 9. 350 divided by 9 जर का भाग दिला
therefore T of C equal to 38.8 recurring डिग्री सेल्सियस. हे कॅल्क्युलेशन घरी करून पाहा आपल्याला. भाग दिला आहे 350 डिवाइडेड बाय 9. पहिले 9 ने 35 भाग करू, डिवाइड केले, जिथं उरलेलं आपले 9 3 चा 27, 9 4 चा घेतलं तर 36 होता, जास्त होईल 35 पेक्षा. त्याच्यात किती जोडा केला 3 चा, राहिली किती परत 8 राहिलं. इथं 8 आणि असलेला 0 म्हणजे परत राहिली किती 80. 9 8 चा परत भाग दिलेला, परत उरतात किती तर 8 वर परत डेसिमलच्या रिस्पेक्ट टू 0 म्हणजे आन्सर किती राहत आहे 38.8 डिग्री सेल्सियस. रिकरिंग परत आता ते 8 ट्रान्सफर केले 0 त्याच्या पुढे 0 लावा लागेल, परत 8 चा भाग जातो. म्हणजे याच्यात एक गोष्ट क्लिअर काय झाली की आपण जेव्हा म्हणतो की आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे 102 आहे थर्मामीटरच्या नुसार, तर थर्मामीटरच्या नुसार मेजर केलेलं आहे ते कुठल्या स्केल मधलं टेम्परेचर आहे, तर ते कुठल्या स्केल मधलं येत आहे फॅरेनहाइट मध्ये. तेच टेम्परेचर जर का आपण डिग्री सेल्सियस मध्ये कन्वर्ट केलं तर ते बॉडीचं टेम्परेचर किती असते 38.8. म्हणजे फॅरेनहाइटच्या भाषेत तेच टेम्परेचर 102 आहे, तर डिग्री सेल्सियसच्या भाषेत तेच टेम्परेचर किती आहे फक्त 38.8. फक्त ते म्हणू शकत कारण की 104 पेक्षा जर का किंवा 104 किंवा 104 पेक्षा जर जास्त टेम्परेचर असलं तर डेथ होते. याचा 38.8 हे काही कमी टेम्परेचरने झालं बॉडीच्या रिस्पेक्ट. ठीक आहे, अशा प्रकारचा हा डिफरन्स होता हीट आणि टेम्परेचर मधला. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि मोस्ट प्रोबॅबली रेडिएशन मध्ये याचा खूप जास्त यूज होतो. याचं कन्व्हर्जन कसं केलं जाते, कुठल्या कुठल्या स्केल मध्ये कन्व्हर्जन केलं जाते. हीट आणि टेम्परेचर बद्दल जे बोललेलं, हीट आणि टेम्परेचर या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत की वेगवेगळ्या आहेत ते इथं आपण समजून घेतलेलं आहे. हीट हे एक एनर्जी आणि टेम्परेचर ही एक प्रॉपर्टी. या एनर्जीच्या असण्याच्या, एनर्जीच्या प्रेझेन्सच्या किंवा एनर्जीच्या अब्सेन्सच्या बॉडीमध्ये जो फरक होता तो फरक मेजर करायसाठी जे प्रॉपर्टी यूज करतो ते प्रॉपर्टी म्हणजे कोण आहे तर टेम्परेचर. टेम्परेचर इट इज नथिंग बट अ प्रॉपर्टी आणि हीट इट इज नथिंग बट अ एनर्जी. आय होप हे समजलं. बाकी पुढच्या लेक्चर मध्ये ऍब्सोल्यूट टेम्परेचर, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, मोल ज्या ज्या गोष्टी क्लिअर होतील एका पर्टिक्युलर टाइम मध्ये तेवढं सगळं कव्हर करू. आज पुरतं इतकंच. थँक्यू.